इंडिकेटर आहे एलईडीचा, तो नाही आला तर समजायचं की हे बटन ऑफ आहे. ऑन आहे, 1 आणि 0. 1 म्हणजे ऑन, 0 म्हणजे बंद. एलईडी आला याच्यावर म्हणजे कळेल की आपल्याला ही मशीन आता चालू करू शकतो आपण. बंद केलं की ह्याचा एलईडीच आहे, म्हणजे आपली मशीन चालू होण्याच्या आधी आपल्याला कळेल की मशीनचा पॉवर आहे की नाही आहे, तेवढंच. ठीक आहे, हे झालं ऑन. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ती बॉटल अशी काढण्यापेक्षा थोडंसं खाली प्रेशर देऊन काढलं तर ती लगेच निघते. तर तुम्ही हे लावली आहे, लावले तर कधी कधी बघितले तर मी असं होतं, म्हणजे घाई गडबडीत आपल्याकडून होतं. असं काय हे नाही करत. जर निघत नसेल, आपण इथून जोर लावतोय तर थोडासा खालून प्रेशर दिला की ती निघते लगेच. ओके, त्याच्यावरती लॉक आणि अनलॉक, अनलॉक आणि लॉक बघून घे. काढशील बोलत नाही कधी एअर पकडते म्हणून. जसं आपलं कुकर, कुकरला कधी शिट्टी असते त्यामुळे त्याला ऑप्शन असतो जाण्यासाठी. हवा निघाली की ते निघून जातं. हवा निघते कधी घरी गेल्यावर आम्ही किडे पडतात. आता हे ओके. आता ह्याच्यामध्ये हा जो फिल्टर लावलाय, हा ह्याला फ्लोट वॉल म्हणतात. ॲक्च्युली हा फिल्टर आहे आणि हा फ्लोट वॉल आहे. जसं आपलं ह्याच्यात आरोचं जर वॉटर असेल, कधी तुम्ही मोठे मोठे टँक असतात पाण्याचं, तर कधी पाणी एक लेवलला भरल्याच्या नंतर तो फ्लोट वॉल ऑन होतो आणि तुमचं पाणी ते स्टॉप करतं की त्याची लेवल आता भरलेली आहे. तसं ह्याचं सुद्धा ब्लडची लेवल समजा इथपर्यंत आली, ह्याला टच झालं की हे लगेच हा जो हे आहे, त्याला काय म्हणू आपण, बटन म्हणू किंवा नाही तर त्याचं ते जे आहे कनेक्टर देतात की तो वर जाऊन अडकतो, म्हणजे तुमचं ब्लड त्या मशीनमध्ये जाणार नाही. हा त्यासाठी दिलाय. ओके. आणि ह्याच्यावरती व्हॅक्यूम आणि पेशंट, व्हॅक्यूम आणि पेशंट. व्हॅक्यूम म्हणजे मशीन मधून येणारा प्रेशर, हे व्हॅक्यूम आणि हे पेशंट. आणि शाम यही उल्टा लगाता है उसके वजह से तर महत्वाचं तर आपल्याला हेच बघायचं आहे की हे व्हॅक्यूम मध्येच गेलं पाहिजे. काही होऊ दे, आपल्या मशीन कडून जो येणार सप्लाय, ती जी ट्युबिंग मशीन कडून येणारी जी ट्युबिंग आहे ती व्हॅक्यूम मध्येच गेली पाहिजे. आणि पेशंट कडून येणारी ट्युबिंग ह्या पेशंटच्या ह्याच्यामध्येच गेली पाहिजे. ते दाखवतो. मार्किंगचा बघतो मी, काय ना कधी प्रयत्न करतो करण्याचा. कारण कसं आहे, मार्किंग केली ना जरी तरी धुवून ते जाणारच. हे पण 100% परमनंट कर, काही दिवसाने ते जाणारच. त्याच्याकडून करून घे. अशी लावली काय हे बघा, बॉटल तीन ठिकाणी लॉक आहे. 1 2 3. हे बॉटल ही अशी लावते विना शिक्षक आणून पाईप लाव. ठीक आहे, ही झाली लॉक. लॉक झाल्याच्या नंतर हे त्याचं कनेक्शनसाठी आपल्याला हे त्यांनी तिथे लॉक दिलंय. होल्डर जो आहे तो दिलाय. तो लावला. आता आपल्याला हे पुढे दिसते. आता ह्याच्यावर व्हॅक्यूम आणि ह्याच्यावर पेशंट व्यवस्थित दिसते. तर हे व्हॅक्यूमची ट्युबिंग ते इकडे जाणार. सगळ्यात महत्त्वाचं काय, आपलं जेव्हा ब्लड जरी भरलं, बॉटल जरी भरली, तरी पहिलं प्रोटेक्शन म्हणजे ते आतला फ्लोटवॉल आहे, तो लॉक करणार. तो लॉक करणार. त्यामुळे ब्लड फिल्टरमध्ये पण जाणार नाही आणि मशीनमध्ये सुद्धा जाणार नाही. पण हे जर कनेक्शन जर आपण इथे लावलं आणि बॉटल भरली, तर फिल्टरमधून डायरेक्ट मशीनमध्ये, इथे 100% चालू करू शकतो.
आता हे पहिलं कनेक्शन आपण हे इथे लावलं. ओके, एक ही आपली एक बॉटल आहे, हे आपण हे ऑन केलं. ठीक आहे, हे सिंगलवर झालं. आपला हा प्रेशर आहे इथं मेंटेन होतं. ओके, हे झालं सिंगलसाठी. पण घाई गडबडीमध्ये आपलं जर आपण ऑलरेडी इथे दुसरी बॉटल लावली आणि आपल्याला स्विच करतो, स्विच करून फक्त हा लेफ्ट प्रेस करायचा. मला काय म्हणायचं तसं नाही, तसं नाही. दोन्ही बॉटल नावामध्ये काय काय? दोन चालतात, दोन चालतात घेऊन. नाही नाही नाही, एका टाइमला एकच. कंपनीवाले दाखवून देतात. नाही, काय one man show? एकच टाइम एकच होणार. तुम्ही एक तर राईट वापरा किंवा लेफ्ट एकच show. दोन करू चालणार. आम्ही एकेकाला एकच करायचं, नंतर ही इकडे वही बाटली भरली तर तुला सवय आहे. बंद करून हे कुठलं चालू राईट पण लेफ्ट चालू करायला लागेल. फक्त तुला इकडे आता गाडी हे बघ, पण लेफ्ट चालू करायचं. पण जनरली कसं आहे की आता एकच फिल्टर का ठेवलाय, कारण की भरपूर फिल्टर जातात आणि ह्याची कॉस्ट जवळजवळ 1,500 ते 2,000 रुपये. आणि आपल्याला आता हा खर्च 1.5 लाखाचा आला मशीनसाठी. हा, त्यामुळे सध्या एकच ठेवलाय. म्हणजे गरज असेल तर तुम्हाला पटकन आपल्याला एक कळून येतं. आणि 5 लिटरची बॉटल आहे, त्यामुळे काय आपल्याला 3 लिटर पर्यंत आल्याच्या नंतर एक अंदाज होतो की आपल्याला भरायचं. त्यामुळे थोडंसं एक 2-3 मिनिटं जरी सिस्टर देत असतील म्हणजे थोडंसं बॉटल कसं दिसत नाही. नाही, नाही, किती सांगितलं तरी आता एक 10-15 स्टेप आहे. हा, मध्ये चेंजेस होत राहतात. या 1 वीक मध्ये आपण काहीतरी करून त्याला मार्किंग. त्याच्यामुळे हे कनेक्ट करताना पहिलं व्हॅक्यूम आणि आपलं पेशंट हे महत्वाचं आहे. हे कनेक्ट केल्यानंतर मग आपलं जनरली आपण चालू करतो तसं. आणि आपलं पेशंट कधी कधी ते फिल्टर तुझा ब्लॉक असेल तर होणार. आता हा नवीन फिल्टर आहे त्यामुळे हे येणारच. त्याला सायकलचं फिल्टर शेवटी मध्ये लिंक करून ब्लड केलंय तुमचा पंप तेव्हा नाही, सुरुवातीला आली तेव्हा मायनर आले होते. 1 ला 2 ला दिले आठवते. तेव्हा गरम झाले 20 मिनिटं. सरांना गरम झाले, काय करू? ती मशीन ओपन केली ना त्याच्या आतमध्ये ब्लड होतं. आतमध्ये तुमच्यात नवीन रे बाबा, नवीन मध्ये ब्लड कसं झालं? एकदा फाइंड आउट कर ना किती तास ही मशीन आपण ऑन ठेवतो. हा हा 12 तास 2 दिवस 14 तास ते दुसऱ्या दिवशी परत लावली भरली भरली तेव्हा गरम झाली. तुला पण सांगितलं मी पटकन मशीन बंद पडते. म्हणून मी प्रथमेश सरांना पण मी सांगितलं तेव्हा साहेब मशीन चालू करतो. बरं झालं, मग ह्याचं मी ते विचारतो तुम्ही जे हा, म्हणता मग किती ते- तास आणि किती वेळ. 12 तास सर्जरी हा. इतका वेळ कंटिन्यू नाही, आपण मोटर on आहे ना ठेवू ती. शकतो का? हो त्यामुळे पण गरम होऊन पण मशीन खराब होत असते. आता ब्लड जाण्याला ते लोक 5 लिटर पर्यंत करतच नाही. आणि काय? कुठलीही हे कनेक्शन तुम्ही इथे लावले हे कसं कंटिन्यू सक्शन चालू होतं. तर हळूहळू एक एक थेंब एवढी झाली तर ते खेचतंय. ते हळूहळू एक एक करून बॉटल वॉशिंगचा काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ऐका, बॉटल वॉशिंगचा काही प्रॉब्लेम आहे का ते बघा. हा फिल्टर हा धुवायला घेऊन जाऊ नका. हे काढून इथून खालून बॉटल घेऊन जायची क्लिनिंगला. आता फिल्टर सकट घेऊन जा. ह्याच्यामध्ये पाणी गेलं तर तुमचा प्रेशर अजिबात येणार नाही. ओपन नाही बॉटल, त्यामुळे ते बॉटल आता ऑफ करून ते काय म्हणतात? कधी कधी ओपन नाही बॉटल. तेच मी त्याला काय म्हणालो, कुकरचं उदाहरण दिलं तर त्याला शिटी, ह्याला शिटी नाही. आता एवढं व्हॅक्यूम तुम्ही जनरेट केलंय, थोडासा वेळ जाणार त्याला, काय म्हणत नाही मी. थोडासा फोर्स लावा लागेल हे सुद्धा मी म्हणतो. पण बॉटल उघडणार थोडासा वेळ लागेल, मी नाही म्हणत नाहीये. कारण की आपलं जर 10-12 तासाच्या नंतर आपण जेव्हा उघडणार तेवढा वेळ व्हॅक्यूम ऑलरेडी एवढा क्रिएट झालेला आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे थोडा वेळ जाणारच आणि तेवढं थोडंसं जोर लावावं लागणार त्याला. महत्वाचं ते विचार ते विचार किती तास आम्ही चालू ठेवू शकतो. कारण आम्ही सकाळी येणार 8 वाजता लावणार. पण कसं आहे, बॉटल मोठी आहे. त्याच्यामुळे handle घ्या. करणारे कोण हे हे बघा हे इथे. हे क्लिनिंग करताना ना 2 गोष्टी महत्वाच्या बघायच्या. एक तर हा ब्लॅक रबर आणि हा फिल्टर, हे 2 महत्वाचे. तुम्ही क्लीन समजा कधी चुकून पडला तरी हा राहिलाच पाहिजे. रिंग आणि फ्लोटर. पण हा कधी काढून लावू ना थांब. जनरल काढून लावू काढून लावू. जनरल निघत नाही, काढून निघत नाही ते. हा तुम्ही ब्रशने साफ करा ना. हे बाहेरून बघा, क्लीन करा. घाण आहे. एकदा जर Brush ती ने करा. जर ती निघाली बरोबर आहे. 10 सिस्टर तर परत टाकता. म्हणजे आपला कुकर, कुकरचा गाडा जसा असतो तसंच आहे. तो एक्सपांड निघत होता. हा
एक्सपांड म्हणजे तो जास्त एक्सपांड होईल आणि झालं तर मग ह्याच्यात बसणार नाही, त्याच्यामध्ये प्रेशर जनरेट होणार नाही. लॉक आहे तो कसं निघणार लॉक आहे ना निघणार आहे. तो काढला असेल, कशाने काढला असेल? आणि काढण्याचे भरपूर प्रकार आहेत. निडल लावून काढून टाका. काढू ताकद शकतात. लावून काढावं लागेल असं तर तो पडणार असं नाही. जनरल नाही पडणार, जनरल नाही पडणार. पण हे तुमचा हा रबर आणि हे तुमचा फ्लोट बॉल तुम्ही क्लिनिंग करता, जनरली तुम्ही क्लिनिंग करून झालं तर हे फक्त बघा, जर कुठे खाली पडलं असेल तर तुम्ही घेऊन पुढे लावा, नसेल लागत तर आम्हाला सांगा. असं काय हे नाही, निघते का? फ्लोटवर निघत असेल निघालं तर नाही. नाही लावलं तर ना 427 डायरेक्ट बागेत. जर आणि फिरवायचं असेल ना लॉक वगैरे असेल ना नाही हा नाही. 427 लक्षात ठीक आहे, ठेवा. नका का, ते नाही सांगायचं. नाही, म्हणजे कधी पडला तर तो माणूस आम्हाला सांगतो. नवीन मुलं पण येतात ना रे घरी. नाही, नाही. आता काय पुढचं काय करायचं? फूट आहे का दाखवतो. फूट नको. फूट आपण नाही वापरत. वापर आहे. जे वापरत नाही ते कशाला सांगू? अरे सांगून काहीच फायदा नाही त्याचा. काय वापरणार रे? वापरायला दिलं. अरे फूडची ट्रेनिंग डॉक्टरांना द्यायची तुला